गाईज, कसे आहात? होप सो मजेत असाल. आणि मी तर मस्त मजेत आहे. आली आहे आईकडे. तुम्ही बघाल सगळे मागे कपडे दिसत आहेत. तर आमची नवरात्रीची सगळे झालेली आहेत तयारी. सगळं छान आवरून झालेलं आहे. आणि इकडं आई तरी अजून आवरतीच आहे. काय करते आई? पडदे वगैरे लावायचे सगळे अजून. झाली का तयारी? चालली तयारी. तर आता मी पण तिकडे पण घट असतात, त्याच्यामुळं मी पण माझे काही जे कपडे होते ना, तर ते मशीन थोडीशी खराब झाली. त्यामुळे मग मला आईकडे ते 2 ब्लँकेट घेऊन यावं लागलं, कारण आता ते मला पिळता नाही आले म्हणून. सो आता आईचं इकडं झालं आहे आवरून. चहा वगैरे आमचा झाला. इकडे अण्णा झोपलेत. इकडे बघा, मी तुम्हाला भांडी दाखवते. मस्त छान इकडचं किचन पण आवरून झालंय. मस्त चकचक चकचक भांडी केलेली आहे. सगळं किचन वगैरे आवरून. एवढं दुखतंय तरी पण हे बघा, चकचक चकचक भांडी सगळी केलीत. मस्त छान सगळं आवरून आता इकडे घट बसणार आहेत. तर ती जागा पण छान स्वच्छ धुवून पुसून झालेली आहे. आता माझं पण तिकडे तयारी चालू आहे, त्यामुळे आता मी पण इकडून लवकर जाणार आहे. आई आहे इकडे. काय म्हणती? बस की जरा. स्टॉप हे जरा स्टॉप घ्यायचंय का? इकडे कपडे इकडे पडलेत अजून. स्टॉप घ्यायचा. मोबाईल माझा नवीन ना. भाऊनी गिफ्ट केला. दाखव. भाऊनी हा मोबाईल गिफ्ट केला आईला. आईचा मोबाईल होता, पण तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग मध्ये की जेव्हा आम्ही वहिनीच्या डिलेव्हरीसाठी गेलो होतो, तर त्यावेळेस आईकडून दवाखान्यातून तो कुठे मिस झाला तो कळलाच नाही. दवाखान्यात हरवला. त्याच्यानंतर तो काही सापडलाच नाही मोबाईल. काय म्हणती? काय नाही बघ, कपडे तुमची झाली की नाही तयारी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आम्ही तरी घर भांडी वगैरे, कारण आमच्या पिल्लूला 1.25 महिना पण झाला, त्याच्यामुळे कलर वगैरे नाही दिलं काय ना, आपलं घर साफसफाई केली. हो, कारण कसं आहे पिल्लू पण लहान आहे आणि त्याला कलरचा वास आणि इन्फेक्शन झालं तर मग परत काय प्रॉब्लेम सगळे. त्यापेक्षा आता तिने घरातलं सगळं आवरून घेतलंय. वातावरण असं झालंय की पाऊस पडेल असं वाटतंय, पण खूप गरम होतंय. मग काय नाही. उद्यापासून घट सुरू. 9 दिवसाचा उपवास ज्यांचा असतो त्यांनी खाऊन पिऊन उपवास करा. नुसतं फळांवर नका करू, कारण 9 दिवसाचं आहे. कारण आपल्याला खायची सवय असते आणि पोळी भाजी तर होत नाही आणि मग गळाल्यासारखं होतं. मग त्यापेक्षा आपली जी वरईची भाकरी, भाज्या पण खूप असतात. बटाटा असतो, भेंडी, भोपळा, हो बऱ्याच असतात भाज्या. राजगिरीची भाजी असते, काकडीची भाजी असते, बऱ्याच भाज्या असतात. परत भात असतो, वरईचा आमटी असते. तर तुम्ही काही करून खाऊ शकता. थोडंसं नाही का खायचं. आता आपल्याला करायचं म्हटल्यावर खाल्ला तर पाहिजेच. तर सगळ्यांनी नाही का खाऊन पिऊन उपवास करा, कारण 9 दिवसाचा आहे तो. त्यामुळे मग काय आता उद्यापासून उपवास असतो. मी तर नाही, मी उठता बसताच करते, कारण मला गोळ्या असतात. तिला आता गोळ्या आहेत आणि तिचं बायपासचं ॲक्च्युली ऑपरेशन झालं आहे. इथं इथपासून तर कट आहे, त्यामुळे तिचं बायपासचं ऑपरेशन झालं आहे. जर माझ्या चॅनल आधी जे लोक बघत असेल त्यांना सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या मम्मीचं बायपासचं ऑपरेशन झालं आहे. जास्त काम करायचं नाही. आणि परत या 2 महिन्याच्या आधी पुन्हा एकदा 2 ब्लॉकेज सापडले होते, त्याच्यामुळे ते परत करावं लागलं. सो ठीक आहे, आता बरी आहे ती. छान सगळ्यांनी ब्लेसेस द्या माझ्या आईला. ती छान परत ठणठणीत बरी आहे तशी, पण काय ना सारखं दुखणं होतंच. आता कामं काही कमी आहेत, करायला तर लागतं. आणि आता हे टाकलेत, स्प्रिंग टाकलेत. ठीक आहे आई, आपल्यापेक्षा बाहेर बरेच जण खूप आजारी असतात. खूप जणांना आपण वेगळे बाकीचे लोक फेस करतात. पण सांगायचं हे की म्हणजे किती सहन करायचं ना. अगं तू स्ट्रॉंग आहे, कशाला सहन करायचं? काही नाही. आता तू बरी, आता काही होणार नाही. मग काय चालेल. चला, उद्या ब्लॉग तर येणारच आहे, पण हा आजची तयारी झालेली आहे. छोटासा ब्लॉग आहे, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा. आता घरी जाऊन सगळं आवरायचं, स्वयंपाक करायचा. आता वाजलेले 5:30. बघू शकता मागे 5:30 झालेले. आता मी पण तिकडे जाते, तिकडचं आवरते आणि मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा.